नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये. KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोकरूड राजमार्ग यशाचा गट क ची ॲड आलेली आहे मित्रांनो. गट क ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आयोगानं आत्ताच नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. पोकळ आश्वासने, जागा मात्र कमीच, असं का म्हटलं आहे टॅगलाईनमध्ये? चला तर इन डिटेल्समध्ये पाहूया. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, ॲड तर मोठी काढलेली आहे 900 जागांची, पण त्याच्यामध्ये संदर्भीय 5 संवर्गामधला जर विचार केला तर पाचही संवर्गामध्ये प्रत्येक संवर्गासाठी कमी जागा आलेल्या आहेत. मग त्या सर्वसाधारणसाठी असू देत किंवा मग महिलांसाठी असू देत किंवा अदर कास्टसाठी वगैरे, ठीक आहे. तर याच्यामध्ये टॅक्स असिस्टंट किंवा राज्य उत्पादन शुल्क याच्यासाठी जागा ह्या सर्वसाधारण फार कमी आहेत मित्रांनो. उद्योग निरीक्षक गट क उद्योग संचालनालय याच्या 103 जागा आहे उद्योग निरीक्षकच्या. त्याच्यामध्ये सर्वसाधारण ह्या 21 जागा आहेत राखीव पदांसाठी, ठीक आहे. नंतर गृह विभाग दुय्यम निरीक्षक गट क म्हणजे राज्य उत्पादन शुल्कसाठी 114 जागा आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारणसाठी फक्त 21 जागा आहेत मित्रांनो, ठीक आहे. म्हणजे असं डिस्ट्रीब्युशन आहे. तुम्ही पॉज करून सुद्धा व्हिडिओला सर्व डिटेल्स तुम्ही पहा त्या. पण मला इथं एक सांगायचं आहे की इथं फार जागा कमी दिलेल्या आहेत कॅटेगरी वाईज, तशा जास्त होत्या पहिल्या. ओके. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यक गट क विमा संचालनालय जी नवीन ॲड झालेले आहेत उद्योग निरीक्षक आणि ही, तर याच्यामध्ये सुद्धा फक्त 14 पदे आहेत. आता तांत्रिक सहाय्यकमध्ये 14 पदं आहेत, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 2 पदं आहेत. विचार करा मित्रांनो. टॅक्स असिस्टंटसाठी सुद्धा 117 पदं आहेत, त्याच्यामध्ये सर्वसाधारणसाठी 19 पदं आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक मराठी याच्यामध्ये 94 जागा ह्या सर्वसाधारणसाठी आहेत. लिपिक टंकलेखनसाठी हे डिटेल्स तुम्ही पाहून घ्या. लिपिक टंकलेखक इंग्रजीसाठी 79 पदे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सर्वसाधारण 13 जागा आहेत. म्हणजे मला सांगायचं इथं काय आहे, म्हणजे सर्व डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही पकडलं व्यवस्थित तर त्याच्यामध्ये कास्ट वाईज, कॅटेगरी वाईज तुम्हाला फार कमी जागा आलेल्या आहेत. ओके. याच्यामध्ये अजून वाढ असायला हवी होती. आता याच्यामध्ये मी सर्व डिटेल्स, ह्या संपूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत की म्हणजे ॲडचे जे सर्व आहेत ते ॲड सर्व मी याच्यामध्ये सबस्टिट्यूट केलेले आहे. तुम्ही ती सर्व पाहून घ्या की पात्रता कधी आहे, फॉर्म कधी भरायचा आहे. 3 एप्रिल परीक्षेची तारीख आहे मित्रांनो. 3 एप्रिलला परीक्षा होणार आहे. फॉर्म कधीपर्यंत भरायचे आहेत ते पाहून घ्या. आणि उद्योग निरीक्षक व विमा तांत्रिक जे तांत्रिक सहाय्यक जे पद आहे याच्यासाठी फक्त पदवीची आवश्यकता आहे. बाकीच्या याच्यासाठी तुम्हाला टायपिंग हे कंपल्सरी आहे. 30-40 तुम्हाला लागणारच आहे. टॅक्स असू दे, लिपिक असू दे किंवा टंकलेखक असू दे. ह्या सर्व परीक्षांची म्हणजे मुख्य परीक्षांच्या तारखासुद्धा याच्यात डिक्लेअर आहेत. ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत सर्व मुख्य परीक्षा होत आहेत मित्रांनो. ही सर्व ॲड तुम्ही डिटेलमध्ये पाहून घ्या. ओके. आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला किंवा त्याच्यातल्या डिटेल्स तुम्हाला काही जाणून घ्यायचे असतील, आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण ह्या सर्वांच्या पात्रता आणि सिलेबस डिस्कस करणार आहोत मित्रांनो. क्लास 3साठी कोणता सिलेबस प्रत्येक पोस्टसाठी गरजेचा आहे तो. ओके. याचा एक नवीन व्हिडिओ आपण दुसरा बनवू. याच्यामध्ये फक्त तुम्ही ॲड पाहावी, त्याच्यातले डिटेल्स पाहावा, हाच उद्देश आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. ओके. लवकरात लवकर अपडेट मिळवण्यासाठी KBS MPSC UPSC अकॅडमीला सबस्क्राईब करून ठेवा. ओके. थँक्यू.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.